ज्यावेळी आमच्या गावातल्या पहारेकरांची वामकुक्षी पण नसती झालेली, त्यावेळी सकाळ सकाळी कोवळं कोवळं ऊन खात आपल्या लाल परीचा प्रवास करून कॉलेजला यावं लागतं. नमस्कार, मी आहे कांचन. एक क्लास ह्या बिल्डिंगच्या खालच्या फ्लोअरला, दुसरा क्लास तिसऱ्या बिल्डिंगला, परत तिसरं प्रॅक्टिकल दुसऱ्या कोणत्या तरी बिल्डिंगच्या कोपऱ्याला, असं करून 4 लेक्चर आणि 5 बिल्डिंगचे घरके घालून शेवटी कॉलेज संपन्न होतं. आता कॉलेज संपल्या मी सुटते आमच्या बस स्टँडवर, कारण आमची बस असते 12:30ला आणि त्या बसला आमच्या गावची इतके झटके येत असल्यामुळे ती बस लागते 2-3ला, कधी कधी तर लागतच नाही. त्यामुळे मी ठरवलं 2-3 पर्यंत बस स्टँडवर या कॉलेजवर बिना KTM सारखे हिंडण्यापेक्षा दुसऱ्या गावची बस धरून निम्म्या रोड पर्यंत प्रवास करावा. ज्या बसने जायचं होतं त्या बसचा आता पत्ता माहीत नसल्यामुळे 10 बस चेक करून बघितल्या. 5 मिनिट बसायचं, 6व्या मिनिटाला परत नवीन आलेली गाडी चेक करायची. असं 1760 वेळा आमच्या स्टँडवर बस थांबाव शंका असं कंडक्टरला विचारून शेवटी एक गाडी भेटली. बसची एवढी आवडपार ड्रायव्हर जवळच्या असलेल्या सीटवर बसून ड्रायव्हर सोबत बस स्टँडवाल्यांना चांगले गोड शब्द देऊन कसे तरी निम्म्या रोड पर्यंत आले. आता इथून पुढचा प्रवास आपल्याला हात पाय देऊन करायचा असल्यामुळे चौकात असलेल्या सावलीत जाऊन बसले. इकडचे तिकडचे कावळे चिमणी बघता बघता एक काकांची गाडी भेटली, पण माझ्या कृपेने ती फक्त पुढच्या गावापर्यंत होती. मग परत पुढच्या गावातून दुसऱ्या काकांची गाडी पकडली आणि निघाले घरच्या दिशेने. मग त्या काकांनी आपल्या अड्ड्यावर सोडून दिलं. तिथून पुढचा प्रवास आपला 1-1.5 किलोमीटर असल्यामुळे आपले पिताश्री आपली BMW घेऊन आलते. मग काय आलो घरी.